हा दुकानावर जायचं तुला? मम्मीने दूध आण सांगितलं. दर दर वाटते पैसे बा लाडू. बाय. कुठे चालली? 200 रुपये घेऊन कुठे चालली? फाडू नको, फाडू नको, फाडू नको. पैसे ते गांधीजी येते. पाचशे गाईस. आता 9 वाजले सकाळच्या. आता उठलोय आम्ही. आज जरा उशीर झाला उठायला आणि ही उठली 8:30 वाजल्यापासून. ते TV लावून दिली होती. बसले शांत. रोजचा फाटते. मी जातो दुकानावर. हा मैं जातो दुकानावर. एप्पल दिया, एप्पल खाया नहीं गए, पहले रख दिया आधा खा के इसने पर. इथं खाली बसली होती, मग उठली, आधा आधा खाऊन वरती ठेवली. उठली आणि तिथं वर ठेवून इकडे आले आमच्याकडे. बाय. जा, जातो एकटी. जा, जा दुकानावर. कोणाला? कोण नाही बाहेर, कोण नाही बाहेर. दे मला, दे मला, दे ना मला, दे मला, दे. यायचं देण्यात नको देऊ, असे नको करू. हा मला दे. मामाला द्यायचं. मामाला द्या नाही का? मामाला नाही द्यायचं. चाललोय दूध पॅकेट घ्यायला. दूध रोज घरी यायचं पण ते बंद केलंय आम्ही, कारण लाडू दूध पीत पण नाही, खात पण नाही. जेवढं दूध लागेल तेवढंच घेऊन यायचं प्रत्येक वेळेस, कारण खूप वेस्ट होत होतं दूध. रोज अर्धा लिटर घरी यायचं पण ते नुसतं फ्रीजमध्ये साचून राहायचं, त्यासाठी बंद केलंय. आणि एक पार्सल पण आहे, काल ठेवून गेले तिकडं मेडिकलवरती आपले पार्सलवाले भाऊ. तर ते पार्सल घेऊ. प्रज्ञाचं काहीतरी अजून प्रज्ञाने लाडूसाठी गाडी मागवली आणि तिचे मेकअपचं सामान आहे काहीतरी वाटतं. बघू. मस्त धडाधड ऑर्डर करते घरी बसल्या बसल्या. A few moments later. काही 2 वाजता आहेत दुपारचे. अर्जंटमध्ये लाडूचं डेली रुटीन आज शूट करायचं होतं. बाईक घेऊन आलो आहे मी माझी इथे इथपर्यंत आणि हे इथं ठेवलं आहे जस्ट. अजून घ्यायला जायचं आहे. 3-4 हे आहेत असे, ते इथे आणून ठेवायचे. बैलकडे येते त्याच्यात टाकायचे. शेतात आलो आहे दुपारपासून. काम आलं, माय बोलली चल चल, त्यासाठी डेली रुटीन कॅन्सल करून टाकलं लाडूचं. ते उद्या करू. ओके. नंतर डेली रुटीनला सुरुवात केलीच होती व्हिडिओला सकाळी, पण मध्येच काम आलं. सो आमचं शेत आलो परत. आता आमच्या शेतातून घेऊन जायचं आहे. बघा तुरीच्या शेंगा. आता झाड नाही झालं तेव्हा पातळ आहेत. झाड झाल्यावर तुरीची डाळ भेटून खायला. A few moments later. ऑल सेट. काम करून अशी हालत होऊन जाते गाईस. चाललं तिकडे ठेवणं. चला जाऊ घरी आता. शेंगा खातो बघा. कॅमेरा घाण झाला. रिअल क्लॅरिटी. सॉरी. अरे तू रेकॉर्ड करत आहे का? ताल्या बाई ताल्या. स्टाईल बघा ना पुढचं बघायचं. ताल्या बाई ताल्या. पूर्णच्या पोळ्या.
टाळ्या बाई टाळ्या. काय मेहनत चालू आहे बघा. गिर जाएगी तू गिर जाएगी ना. नो नो नो. हा काय नखरे करती. हा ऐकती का माझा ऐकती लाडू. नाही ऐकणार. मारू तू मेरी माँ है. हाँ मस्ती कर रहे हो. मस्तीच्या मूड मध्ये बघा. तू माझी मम्मा आहे. पप्पाला सांगू का तुझं नाव मस्ती करती. सांगू का पप्पाला. फिरायला जायचे. बाहेर जायचंय तुला. बाहेर जायचंय का. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. नाही बोलणार सॉरी. काय गायची काय बोलते तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून सांगा. काय नाटक करते तू. बापरे. हाँ क्या बोल रहा है. चिप्स मांग रहा है क्या तू. हाँ लाडू. क्या बॉयल अंडा. क्या बोल. क्या पता क्या बोल. चिप्स मांग रही है तू. रोज असंच बोलते. हाँ? जाय मी पण नाही बोलणार तुझ्यासोबत. कट्टी नाही बोलणार मी पण. आणि तो आ जाती है. तिला हाट बोल हाट बोल. तिला हाट बोल. बोल ना. दुरी दुरी डाम डाम दुरी दुरी डाम दुरी 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 डाम डाम. The next day. सुप्रभात मित्रांनो. कालचा ब्लॉग न एंड करतात राहिला कारण लाईट अशी गेली अचानक ना. आता लाईनमॅनला कॉल केला. आता लाईनमॅन येतोय तिकडनं आणि मी चाललोय मामाला घ्यायला. त्यासाठी ब्लॉग आपला अपूर्ण राहिला. काल रात्री अंधारात झोपलेलो आम्ही. सो त्यासाठी ब्लॉग नाही तर आपला रेसिपीचा एक ब्लॉग होता आणि परत काहीतरी बोलायचं पण होतं तुमच्याशी पण ते राहून गेलं. सॉरी त्यासाठी. आता नेक्स्ट डे आहे आणि बाबाचा वर्षश्राद्धचा कार्यक्रम आहे उद्या. त्यासाठी मामा आलाय तर त्याला घेऊन येऊ आणि आता कार्यक्रमात बिझी राहणार 2 दिवस. तर बघू ब्लॉगचं काय होतं ते मी तुम्हाला अपडेट देत राहील जमलं तर. आलो इकडे घ्यायला गाईस. तो तिकडं मामा घेतोय काहीतरी खायला घरी खायला सर्वांसाठी. खारी वगैरे इथं एक घ्यायला घेतले खायला. इकडं आलो होतो. दिस इज मंठा आता पेटो होम गाईस. हे बघा गहू किती छान दिसतं आणि असं बघायला छान वाटतं. मी चाललोय पाणी आणायला स्वयंपाकाचं. फिल्टरचं पण आणायचं आहे. गाडी दिली मामाला. फिल्टरचं लांबून आणावं लागतं. गाडी घेऊन गेला. आता त्याला जेवायला बोलवलं आहे मी. मामा तिकडे सावरगावला इकडे जवळ म्हणजे मामाचं गाव आहे माझ्या. तर तिथे आधी तो फ्रेश वगैरे होईल आणि मग येईल इकडे जेवायला. चालेगा चलो भेटते थोडीच देर में. दामन बघा कशी फास्ट गेली बघा. तिकडे बघा दामन. पाणी घ्यायला आलोय मी तर विहिरीत आमच्या दामन आहे. बॅट कशी पडते डेंजर. गेली तिकडे घर वाटतं. A few moments later. नाही आता मी मंडाला आलोय. आता लाडू वगैरे घ्यायचे आहेत मला. फुलं वगैरे भावासाठी आणि मग जायचंय घरी. ही गाडी घेऊन आलो भावाची. जी नंबर प्लेट आली ते पण टाकायची. माझी गाडी मामा घेऊन गेलाय. 300 ग्राम. ओके काय भेटले. लाडू घेतले. आता पूजेचं सामान घ्यायचे. प्रज्ञा रेडी होते घरी. सगळं सामान त्यांना देऊन येऊन मग प्रज्ञाला घ्यायला जायचं आपल्याला. मोठं चालू आहे आपल्या येण्यासाठी बघा म्हणतात आमच्या.
पण व्हिडिओ बनवणार होतो, पण सगळेच जण व्हिडिओ बनवत आहेत आणि लोकांना आधीच असं वाटेल की व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवायला लागलेत, म्हणून मी बनवलं नाही. तशी तुम्हाला सगळी स्टोरी माहितीच आहे यज्ञाबद्दल, बाळाबद्दल, विचाराबद्दल. सामान घेतलं आता शोरूमला आलो, इकडे नंबर प्लेट लावायला गाडीला. A few moments later. आलोय घरी. इकडे यांना हे सामान पण दिलं नाही अजून. प्रज्ञाला घेऊन जायचं म्हटलं, प्रज्ञाच्या अंगावर राहिली तर आजीला त्यांना घेऊन जाऊ. जेवायला येतील सगळेजण इकडे आणि आम्ही चालू शेतामध्ये नारळ फोडायला. गाईस पेरू खायला आलो बघा. पेरू एकदम फोटो काढ. लाल पेरू. पेरू बघ म्हणा. बघा कोणाला पेरू खायचे असले तुझा आमच्या रानात या. पेरू तोडायला लागले सगळेजण. लाल पेरू गोड होतं जाम. आता जाऊ जेवण वगैरे करू, मग घरी जाऊ. कार्यक्रमला समाप्ती करू लवकरच. आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी जेव्हा ते आजारी होते तेव्हा आम्ही इकडे आले होते सांभाळायला त्यांना. चॅनलवरती व्हिडिओज आहेत आजोबांना माझ्या. पण त्यानंतर जास्त तब्येत खराब झाली तेव्हा मुंबईला गेले. मुंबईला जाऊन मग त्यांचं निधन झालं मुंबईलाच, बोईसरला. जाता आता चौवात वगैरे. है ना, झूठ की तारीफ लेने का. पण हे कोण तळतंय? फ्राय कोण करतंय? ये मैं फ्राई कर रही हूँ. हा मग ये मैंने पापड़ बनाया, सुखाया, पैकेट में पैक किया, फिर भात बघ झाला एकदम. काय उघड उघड खेच खेच उघड ना. बघू थांब. खेच खेच. अरे याडाच आहे असं खेचायचं. हा तेल का घाण निकालना रहता है. मसाले भात आहे का? जिरा राईस. जिरा राईस. बस बस. तिकडे भाजी आहे. में आ जाता है पूरा. पीठ के गोले में पूरा घान आ जाता है तेल का. तेल साफ हो जाता है. राहिलेल्या पुऱ्या हे करणं चाललंय. देख कितना मस्त फूक रहा है मेरे से. पुरी A few moments later. तर गाईज इकडे आमचं जेवण चाललंय. इकडे लाडू जेवली आणि लाडूची आजी पण जेवण करत आहे बघा. आजीने बनवलं आहे सगळं. लाडूचे बाबा आणि लाडूचे पप्पा. लाडूची मम्मी आणि इकडे लाडूची मम्मी. इकडे लाडूची मम्मीचं ताट बघा इकडे. आणि ये पंजी, लाडूची पंजी, पंजिया. दोन्ही पंजाब ना. हा, दोन्ही पंजिया. पंजिया पंजिया मतलब दोनों. आम्ही दादी. लाडू काय बोलते? लाडू लाडू तू कोण? लाडू तू कोण? कितना झुटझुट हसती. चला आता जेवण करूया आपण, मग भेटूया नंतर. A few moments later. गुड आफ्टरनून गाईस. इकडे लाडू आज आजारी आहे. कालपासून संध्याकाळपासून तिला ताप येतोय. तर आता मामाला कॉल केला, जस्ट तो येतोय गाडी घेऊन आणि आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलला घेऊन तिला लाडूला.